लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी आता नवीन पद्धत आलेली आहे, ज्यामध्ये जर तुम्ही तुमचे पती हयात नसतील किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोटित महिला असेल तर यांच्यासाठी आता नवीन ऑप्शन यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि जर तुमची के-वाय-सी करताना जर फॉर्म चुकला असेल तर त्यामध्ये एडिट करण्याचं सुद्धा यामध्ये ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर आपल्याला के-वाय-सी कशा पद्धतीने करायची हे आपण एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवर बघू शकतो. त्यापूर्वी आपल्या पेजला फॉलो नक्की करून घ्या. सर्वप्रथम लाडकीबहीण.gov.in ही साईट आपल्याला सर्च करून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पॉपअप दिसेल. यानंतर या ठिकाणी येथे क्लिक करा, या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी एंटर करून कॅप्चा टाकून मी सहमत आहे या पर्यायाला क्लिक करून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट करा या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विवाहित आणि अविवाहित हे दोन ऑप्शन दिसतील. तर यानंतर विवाहित या पर्यायाला क्लिक केल्यानंतर पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित आहे, या 3 ऑप्शन पैकी आपल्याला जो ऑप्शन असेल त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. पतीचे निधन झाले असल्यास या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग म्हणजे या ठिकाणी आपली कास्ट निवडून घ्यायची आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी म्हणून उपक्रम मंडळाच्या राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही या दोन्ही पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माझे पती हयात नसून पतीच्या दाखल्याची सत्याप्रत जवळ अंगणवाडी यांच्याकडे 31/12/2 पर्यंत जमा करेल या पर्यायाला क्लिक करून दोन्ही पर्यायाला क्लिक केल्याच्या नंतर सबमिट करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जर घटस्फोटित महिला असेल तर या ठिकाणी आपल्याला जातीचा प्रवर्ग निवडून या ठिकाणी दोन्ही ऑप्शनला नो केल्याच्या नंतर घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र न्यायालयाच्या आदेशाने सत्याप्रत अंगणवाडी यांच्याकडे जमा करेल अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करून के-वाय-सी पूर्ण झालेली असेल. पती हयात आहे या पर्यायाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करून मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला या दोन्ही पर्यायाला आपल्याला नाही या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे. उपरोक्त AB मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून या पर्यायाला पण आपल्याला टिक केल्यानंतर सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं पॉपअप आल्याच्या नंतर आपली के-वाय-सी पूर्ण होईल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.